एवढं डेन्स आणि सिमिलर आहे, लोकल सुद्धा विसरला रस्ता. इथे कोणता तरी प्राणी येऊन गेलाय. हे बघा मोठे पाऊल आहेत बघा. खूप टफ आहे इथून चालणं. हे बघा असं झाडाला पकडत पकडत स्ट्रगल करत करत चाललोय. एक भलतं ॲडव्हेंचर आहे हे. नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश्वर आणि आपल्या यूट्यूब चॅनलच्या मदतीने मी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एका अनटच आणि अनएक्सप्लोर्ड अशा देशाची ट्रॅव्हल सिरीज. तो देश म्हणजे आपल्या बाजूचा, आपल्याच मदतीने स्वातंत्र्य झालेला असा बांगलादेश. या सिरीजच्या माध्यमातून आपण बघणार आहात माझी बांगलादेशमधली ट्रॅव्हल जर्नी, ज्यात मी मुंबई ते ढाका एअर इंडिया एअरलाईनने प्रवास केला, तो पण फक्त 4,000 रुपयाच्या फ्लाईट तिकीटने, आणि एक्सप्लोर केलं बांगलादेशचं कॅपिटल ढाका. तसेच कॉक्स बाजारला जाऊन एक्सप्लोर केला द वर्ल्ड्स लॉंगेस्ट नॅचरल बीच, जो की 155 किलोमीटर लॉंग आहे, आणि एक्सप्लोर केलं जेलमध्ये आल्याचा फिलिंग देणारी CNG ऑटो. तसेच ट्रेन, बस, बोट, मोठीवाली शिप, ई रिक्षा आणि सगळ्यात विचित्र म्हणजे की ई सायकल आणि बाईक. एक्सप्लोर केली इंडियन बॉर्डर बांगलादेश साईडने, जिथे मी 2018 मध्ये इंडियामधून व्हिजिट केलेलं. एक सुंदर असं स्वॅम्प फॉरेस्ट, आणखी बरंच काही, ते पण फक्त 30,000 रुपीज मध्ये. बांगलादेशमध्ये कार काही चालवायला नाही मिळाली, पण बोट चालवायला मिळते. लेफ्टला चालली आहे बोट, तिला आता राईटला घेतो. हे बघा इकडे मासे सुकायला ठेवले तिथे उन्हामध्ये. आपण जी सुकी मच्छी खातो, तो म्हणतोय की ही इथून इंडियामध्ये ट्रान्सपोर्ट होतं. सो इथून इंडियामध्ये जाते सुकी मच्छी. आम्ही समुद्राला लागू, आणि हे भाऊ पण बाजूला येऊन बसले आहेत. त्यांना हिंदी जरा पण नाही येत, ना याला येत, फक्त ते पुढे आहेत जे कॅनडावाले, त्यांना इंग्लिश येते. आणि निघाल्यापासून हा भाऊ फोनवर आहे आणि मी बोट चालवतोय. त्याला विचारलं इथे डिझेलचा रेट काय आहे, म्हणजे हे लोक घेतात तो. तर 110 रुपये टाका आहे, म्हणजे सॉरी 110 टाका आहे. आणि त्याला विचारलं टोटल किती लिटर डिझेल लागतो रिटर्न जर्नीसाठी, जायला आणि जाऊन यायला. 7 लिटर म्हणायला, म्हणजे जवळजवळ 750 ते 800 रुपये नुसतं त्याला डिझेल लागतो. आता मी हिशोब करतोय की आम्ही खूपच कमी लोक आहे, कसं परवडतंय त्यांना. 3 बायका, हे 3 आणि मी 4, 6-7, आम्ही 7 लोक आहे. आणि जवळजवळ एक 2400-2500 रुपये त्यांनी आमच्याकडून घेतले आहेत. आणि नुसता त्याला 800-900चा डिझेलच जाणार आहे. बाकी याचा खर्च आला, तिकडे तर इतके लोक बसलेले, त्यांचा खर्च आला. सो इतकं काय त्यांना मार्जिन सुटत नसावं, कारण अजून इथे टुरिझम डेव्हलप नाही झालंय. फ्युचरमध्ये जेव्हा डेव्हलप होईल तर नक्कीच त्यांना फायदा भेटेल. आम्ही एका छोट्या नदी किंवा खाडीमध्ये होतो, आणि आता मोठ्या खाडीला लागू आम्ही. हे बघा, आणि त्या साईडला समुद्र आहे, त्या साईडला. त्याला विचारलं मी आता इकडे खाडीच्या साईडला जाणार आहे की समुद्राच्या साईडला, तो म्हणाला समुद्राच्या साईडला जाणार आहे. हा सुंदरबनचा पार्ट आहे हा कम्प्लिटली. आणि आता तिथेच पुढे आम्हाला त्या टोकावर मे बी सोडेल तो, आणि आतमध्ये जायला सांगेल. तो येईल की नाही माहित नाही, बट मोस्टली येणार असेल तो, बघूया. आणि हा सगळा सुंदरबनचा पार्ट आहे, जो आता इथून लॉन्च मधून दिसतोय आम्हाला. तो एक्झॅक्ट समोर ओरिसा साईड आहे, आणि इकडे मी आता कुआकाटाला आहे, बांगलादेश. हा समोर सगळा जो एरिया आहे, इथून सुंदरबनची हद्द चालू होते या आतमधल्या एरियामध्ये. आणि आता इथे हा मधला जो एरिया आहे, याच्या इकडून आतमध्ये नेणार आहे की इथे कुठे सोडेल मला आयडिया नाहीये. तो आतमध्ये, आणि बघूया किती आतमध्ये नेतोय. इथून हे सगळं सुंदरबनची ॲज पर मॅप मी चेक केलं, हा सगळा जंगल सुंदरबनचा पार्ट आहे. बघूया कुठे नेतोय आणि किती नेतोय. आय थिंक इथे उतरवणार आहे आम्हाला, हा पॉइंट आहे. आणि काय असं इतका क्लीन नाही आहे, म्हणजे खूपच खराब आहे, पण असा घाण स्मेल वगैरे नाही येतो. सो मे बी तो जो कलर आहे तो या मातीमुळे असणार, कारण इकडे माती जरा विचित्रच आहे, अशी एकदम अशी वाळू वाळू सारखी सगळी आहे. आत्ता उतरतोय बोटमधून, हे बघा.
थोडंसं डेंजर आहे. तो पण येतोय बोलला, पण बोटीतलं थोडं पाणी वगैरे काढेल आणि मग येणार आहे. आता निघतोय. 1 तास आहे म्हणाला तो, जा आतमध्ये 1 तास फिरून ये. पण येणार आहे, तो पण येणार आहे सोबत. चलो. याच्या बायकोबरोबर भांडण झालंय, त्यामुळे यांचं बिनसलंय बरंच. इकडे हे गावातले लोक जाळ्या हे करतायत, नीट करतायत. मे बी गुंता काढतायत जाळ्याचा. हे बघा, हे इथे काढतायत. इथे दुकान आहे. सो हे लोक चहा घेत आहेत, पण आम्ही मगाशीच कॉफी घेतलेली, त्यामुळे आत्ता आम्ही नाही घेत. आणि इथे छोटासा मे बी आर्टिफिशियल लेक आहे, फिशिंगसाठी बनवलं असेल यांनी. हा इथे हँडपंप आहे. पाणी आहे की नाही माहिती. हा आहे, याला पाणी. हा आय थिंक वन विभागाचं घर आहे. ते खाली ते वन लिहिलेलं कळतंय आणि काय लिहिलं काय माहिती. सरकार टॉयलेट. ओके, मस्जिद ना. हो, ही मस्जिद आहे, सरकारने बनवली आहे म्हणाला. ओके. हां 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 हां. ओके ओके. फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लोक राहण्यासाठी बनवलेलं आहे आय थिंक, असं कळतंय मला, कारण त्याची भाषा नीट कळत नाही, बट थोडं थोडं कळतं सिमिलर शब्द असल्यामुळे. बटुकखाना. बटुकखाना म्हणजे काय मला माहीत नाही. हां ओके. हा बटुकखाना आहे असं म्हणतोय हे. बघूया आता कुठे आतमध्ये किती जाता येतं. ओके. अच्छा. इथून चाललोय आता आतमध्ये. इथून रस्ता बनवलाय, कुठे जाणार आहे माहीत नाही, बघूया. जाऊया चालत चालत. मस्त आहे, छान. मेन म्हणजे खूपच प्लीजंट जागेत आलो आहे. एकदम शांतता आहे इकडे, कोणी क्राऊड नाही, कोणी गर्दी नाही. गिम्बलची बॅटरी संपली, त्यामुळे आता मोनोपॉड लावलं आहे. चाललो आहे आता चालत आतमध्ये. खूपच छान रस्ता आहे, मस्त बनवलं आहे यांनी. हे बघा, सिमेंटचा रस्ता आहे आणि पूर्ण हे सिमेंटचंच कन्स्ट्रक्शन आहे. खूपच छान वाटतं आहे, शांत आहे. फक्त या लोकांचा आवाज आहे, जास्त बडबड आहे. बाकी एकदम मस्त शांत आहे. हा बघा, ब्रिज आला आहे इथे. याचा छोटासा ब्रिज आहे. तर हा रस्ता चालला तर आहे, कुठेतरी जात असणार हा रस्ता. बघूया, इथे जाऊन मोस्ट प्रोबॅबली अजून काहीतरी भारी असेल व्ह्यू वगैरे. सो बघूया. आता थोडा चिखलचा एरिया लागला आहे. बघ, शूज घालून आलो आहे, त्यामुळे थोडंसं एक चांगलं आहे दिसायला. पूर्ण चिखल चिखल दिसतं आहे सगळं, पण पाय वगैरे जात नाही आहे त्याच्यामध्ये. कडक आहे, एकदम पातळ नाही आहे. खूपच चिखल चिखल सारखं आहे चालायला. आणि पक्के जंगलात चाललो आहे आम्ही. इथे प्राणी बिणी आहेत का माहीत नाही, पण हे बघा, खूपच चिखल आहे, खूपच डेंजर चिखल आहे. व्हॉट डिड ही से? Tree name is Sundori. ओके, दिस वन. Yeah, that one. Okay. That one. ओके, It's called Sundori. And दॅट्स वाय दिस प्लेस नेम सुंदरबन. हो, ते म्हणतायत की या झाडांचं नाव दाखवतो मी तुम्हाला जवळून. झाड सुंदरबन म्हणून आहे. सॉरी, सुंदरी नाव आहे या झाडांचं. हो, याचं डिझाईन आहे ना, त्यांचं नाव सुंदरी आहे, त्यामुळे या सगळ्या एरियाचं सुंदरबन नाव पडलं असं म्हणतात ते. खूप टफ आहे इथून चालणं. हे बघा, जर थोडं तिकडे चिखलात गेलो तर पाय खराब होणार.
या झाडाचं नाव सुंदरी आहे, त्यामुळे या सगळ्या नॅशनल पार्कचं नाव सुंदर बन पडलं आहे. तर सुंदरींचं वन, सुंदर बन. असं झाडाला पकडत पकडत स्ट्रगल करत करत चाललोय. पक्का चिखल आहे सगळीकडे बाजूला. गेलो ना त्याच्या चुकीने काशी, त्यांचे पण वांदे होत आहेत चालायचे. असे झाड पकडत पकडत स्ट्रगल चालू आहे. एक भलतं ॲडव्हेंचर आहे हे. थँक्यू. फुल ऑन स्ट्रगल चालू आहे आमचा अशा प्रकारे कधीपासून. एकदा काय मोबाईल पडला सुद्धा, पण एक चांगलं आहे की चिखल आहे त्यामुळे काही लागलं नाही त्याला. हे मध्ये मध्ये हे असे झाडं आली आहेत, झाडांची मुळं, त्यांच्यावर पाय देऊन देऊन चाललो आहे कारण बाजूला चिखल आहे त्यामुळे. आणि फायनली तो डेंजर पॅच संपला आहे. अजून त्यांचा स्ट्रगल चालू आहे. डेंजर पॅच संपला आहे आणि आता नॉर्मल पॅच लागला आहे. खूप मस्त वाटते, खूप भारी आहे सगळं. इकडून आता समुद्राच्या साईडला बाहेर पडलो आहे आम्ही. समुद्रा साईडला बाहेर पडलो आहे म्हणजे त्या साईडने खाडीच्या साईडने एंट्री केलेली आणि इकडे समुद्रा साईडला बाहेर पडलो आहे. बघूया इथून काय व्ह्यू आहे. पुढे चालत जाऊया. हा बघा, त्यात आता सांगतायत की हाय टाईडमध्ये म्हणजे भरतीच्या वेळेला पाणी आतपर्यंत जातं, म्हणून आता आम्ही जे चालत आलो तिथे चिखल असतं. मी पण हाच विचार करत होतो की यांनी सकाळी म्हणजे सकाळी अर्ली मॉर्निंग टूर का नाही ठेवत इथली, 10 नंतर ठेवतात. कदाचित कारण तेच असेल की हाय टाईडच्या काळात नसतील नेत, कारण इथे पाणी इथे येऊ पण शकत नाही. आणि आत्ता लो टाईड आहे त्यामुळे हे बघा पाणी संपूर्ण आत गेलं आहे आणि आम्ही थोडं आतही जाऊ शकतो चालत. मे बी हे चिखल माहीत नाही किती चिखल आहे, बट इथे आता आम्ही उभे आहेत आणि असा काहीसा एरिया आहे. आणि बाय द वे इथे 2007मध्ये खूप मोठा डिझास्टर झालेला. मे बी सुनामी आली असेल त्यामुळे पक्का सगळ्याची हानी झालेली. खूप खूप मोठा डिझास्टर होता म्हणाले ते 2007मध्ये. इथे कोणता तरी प्राणी येऊन गेला आहे बघा, मोठे पाऊल आहेत बघा, इथे पण आहे, इथे पण आहे. कोणता प्राणी आलेला काय माहीत, कारण ते त्यांच्या भाषेमध्ये बोलत आहेत, मला कळत नाही आहे की कुठला प्राणी आलेला. त्या दिवशी पण आम्ही तिकडे सिलेटला असताना कोल्हा बघितलेला. आता इथे आतमध्ये जंगल आहे तर प्राणी असतीलच. या साईडला कदाचित येत नसावेत. तुम्हाला पाऊल बघून जर काही अंदाज येत असेल की कोणता प्राणी तो असू शकतो ते कमेंटमध्ये नक्की कळवा. हे बघा, हे असं पूर्ण जंगल आहे, हे असं पूर्ण जंगल आहे घनदाट. चाललो आहे तर इकडे पुढे पुढे तो नेत चालला आहे, कुठे नेणार आहे माहीत नाही. बघूया इथून काही आहे का. मोस्टली तिकडे मेन सीकडे, कारण ही पण खाडीच आहे, बट हा खाडीचा एंड आहे जिथे समुद्राला जॉईंट होतो तो. हा रस्ता मे बी पुढे पुढे जाऊन एक्झॅक्ट समुद्राकडे जात असेल. सो चाललो आहे पुढे पुढे आम्ही. मुस्लिम लोकांमध्ये मोस्टली आपण बघितलं आहे लेडीजना फ्रीडम नसतं, त्यामुळे या ज्या 3 लेडीज आल्या आहेत आपल्यासोबत, मी एकदम हैराण झालो, थक्क झालो की त्या सोलो म्हणता नाही येणार कारण 3 जणी आहेत, बट फक्त मुली आहेत आणि त्या ट्रॅव्हल करत आहेत, त्या फिरत आहेत, एक्सप्लोअर करत आहेत. सो थोडंसं हैराण झालेलो. छान आहे. फर्स्ट टाईम मी असं काहीतरी एक्सपिरियन्स करतो आहे. इतकं ट्रॅव्हल केलं, इतकं फिरलो आहे, इतकं पाण्याच्या बाजूला, म्हणजे इथे मॅनग्रोवचं जंगल नाही दिसत आहे, बट तशा एरियामध्ये असं एक्सप्लोअर मी फर्स्ट टाईम करतो. इथे असू शकतात आतमध्ये प्राणी. खूपच शांतता आहे, फक्त शांतता भंग करणाऱ्या या होडीज आहेत. आता एक बोट येते त्यामुळे तो तिच्या इंजिनचा आवाज येतो कंटिन्युअस. अदरवाईज खूप शांतता आहे, खूप मस्त जागा आहे. बघा पूर्ण रॉ आहे, पूर्ण अनटच आहे. मला असं वाटतं की आम्ही जसं आलो तसं रिटर्न नाही जाणार आहे कदाचित, कारण हा पुढे पुढे जातो आहे आणि असं वाटतं की एक सर्कल मारू या जागेला, असा फील येतो आहे. बघूया कुठे घेऊन जातो आहे.
कुठेतरी घेऊन चाललाय, पक्का पक्का जंगलातून घेऊन गेलाय, पक्काचा जंगलातून आणलाय. कुठे घेऊन चाललाय काय माहिती, काहीतरी दाखवतोय तो. हो, पक्क्या जंगलातून वाकून वाकून इकडे घेऊन आला. काय दाखवायला आलाय माहित नाही, हे दाखवतोय तो. मे बी काहीतरी याला फुलं बिलं आली आहेत छोटी, काहीतरी वैशिष्ट्य असणार या झाडाचं, पण मला कळत नाही आहे तो काय म्हणतोय. बट इथे तो पक्के कष्ट करून घेऊन आला आहे. आम्ही बरंच बाहेर होतो आणि एकदम इथे ओपन जरी दिसत असलं तरी हे बघा घनदाट जंगल, यातून आम्ही चालत चालत आलो. हे बघा जंगली स्क्विरल आहे आय थिंक. त्या झाडाला कोण आहे नक्की मला नाही माहीत, तुम्हाला माहीत असेल तर कळवा. मला तर स्क्विरल वाटते. त्या झाडाला कुडतडते पूर्ण, त्या झाडाला. त्याला विचारलं इकडे साप आहेत का, आई बोलतो हो खूप आहेत. बोललो चल इथे काय करतोय मग, येड्यासारखा घेऊन आलाय. बघा हे झाड कुडतडत बसलेली हे बघा, हे पळाली, आम्ही आलो तसं. हे बघा पूर्ण वाकून चालायला लागतंय, कुठून कुठून घेऊन आलंय. या सांगतायत की हिंदी सिरियल आमच्याकडे फेमस आहेत, आम्ही हिंदी सिरियल बघतो त्यामुळे आम्हाला कळतं तू काय बोलतो ते. फक्त त्यांना बोलता नाही येत, बाकी सगळं कळतं त्यांना. हे लाल कलरचे आहेत ना, काहीतरी आहेत, काय आहेत माहीत नाही. काकरा काकरा तो म्हणतोय, तुम्हाला माहीत असेल तर सांगा. काकरा काकरा म्हणतोय तो. त्याच्या खेकडेच आहेत छोटेवाले, काहीतरी वेगळे खेकडेच आहेत. ते छोटे आहेत, काहीतरी विचित्रच प्रकार आहे. इकडे हा बघा कळाला, खेकडेच आहेत ते, पण काहीतरी विचित्रच प्रकारचे आहेत. लाल आहेत आणि एकदम एवढीशे छोटे आहेत. हे लोक खेकड्याला काकरा म्हणतात. ते मागे ट्राय करतात पकडायला. खेकड्याला काकरा म्हणतात यांच्यामध्ये. बाय द वे भाताला भात म्हणतात हे लोक पण, आणि आपण तांदूळ म्हणतो. भात जर शिजवायच्या आधी आपण तांदूळ म्हणतो भाताला. सो हे लोक धान म्हणतात भाताला. अनफॉर्च्युनेटली बांगलादेशला आल्यामुळे मी ड्रोन नाही आणला आहे, त्यामुळे इकडे आत्ता ड्रोन शॉट नाही घेऊ शकत आहे. खूपच छोटा खेकडा आहे. एकाच साईडला पाय आहेत, एका साईडला नाही आहे. आणि याचंच नाही, मी इथे मोस्ट ऑफ खेकड्यांचं सेम बघतोय. काय सीन आहे माहीत नाही. हा खूपच छोटा खेकडा आहे. हा बघा, आता रिटर्न निघतोय. हे सगळं एक्सप्लोअर करून आलो त्याच रूटने जाऊ. मला वाटलेलं गोल फिरत जाणार असेल, नाही आलो त्याच रूटने जाणार आहे. सो आता रिटर्न निघतोय. आता रिटर्नच्या जर्नीला निघालो आहे. सेम असल्यामुळे आता काय दाखवत नाही तुम्हाला. सो आता डायरेक्ट बोटमध्ये भेटूया. आणि हा मोस्टली तो हॉटेल होता. एंट्री केल्यावर तिकडे काय खायला भेटतं बघू, तिथे थोडं खाऊ किंवा मग रिटर्न बाहेर पडल्यानंतर खाऊ. ते एवढं डेन्स आणि सिमिलर आहे की हा लोकलसुद्धा विसरला रस्ता. आम्ही बरंच पुढे गेलेलो, आता रिटर्न चाललो आहे. विचार करा, तो सुद्धा विसरलेला रस्ता. आता माहीत नाही त्याला भेटेल का, बट चाललो आहे रिटर्न. तो जो डेंजरवाला पॅच होता म्हणजे चालायला चिखलवाला, तो जाताना इतका हार्ड वाटलेला, पण आता येताना त्याच्या अपोजिट खूपच इझी वाटलं. खूप फास्ट आलो, इतका फास्ट की ते लोक मागे राहिली आहेत. सो तेच आहे, कुठलीही गोष्ट करायच्या आधी आपल्याला हार्डच वाटते, कठीणच वाटते, आणि केल्यानंतर इझी वाटते. सो कधी पण काही करायचं असेल ट्राय करायला विसरू नका. रिटर्न चाललोय आता. चलिए बाय बाय. अजून आतमध्ये चाललोय आम्ही.
मला वाटलं आता रिटर्न घेऊन जाईल, पण रिटर्न नाही नेत आहे. ती जी खाडी होती अजून आतमध्ये घेऊन चाललंय. कुठपर्यंत नेणार आहे माहित नाही. सर्कल लावतोय की रिटर्न इथूनच आणणार माहित नाहीये, बट पुढे घेऊन चाललंय आता तो. हा झाड दाखवायला घेऊन आलेला. काहीतरी नाव आहे या झाडाचं. गोलपाता. राउंड ओके, गोलपाता, राऊंड लीफ. सो गोलपाता नाव आहे या झाडाचं, राऊंड लीफ. तो दाखवायला घेऊन आलेला. जरा जास्तच जवळ घेऊन आला दाखवायला. इकडच्या घरांची म्हणजे बेसिकली छप्पर याच्याने बनवतात इकडच्या घरांचा, या झाडाने. हा झाड दाखवायला घेऊन आलेला आणि आता रिटर्न निघू आम्ही रिटर्न जर्नीसाठी. शाश्मूल. तो बेसिकली पूर्ण समुद्रामध्ये हा एक फ्लोटिंग पियर आहे. कशासाठी बनवलं माहित नाही, पण हा फ्लोटिंग पियर आहे. ते जाताना तुम्हाला सुके मासे जे दाखवलेले ना ते आणले आता. उतरतोय. हे सुके मासे जिथे होते ना सुकवायला, तिथे आलोय. मी तर घेऊ शकत नाही. मे बी इथले आता हे जे आलेत ते घेत असतील तर माहित नाही. इथेच बोट फॅक्टरी पण आहे. ते बघा बोट बनवतात. ही बघा बोट फॅक्टरी आहे. हे छोटीशीच आहे, 1-2 बोटचं काम चालू आहे. You buy? Okay. What is the cost of that? That one per kg 650 taka. 650 taka. And that one? Shuri. This called shuri. 1300 per kg. 1300 per kg. Okay. लोटका. That one shuri. चोरी. ओके. इथली लोक इतकी प्रामाणिक असतात कदाचित की आता यांच्याकडे पैसे थोडे कमी होते. मी म्हटलं त्यांना देऊ का, तर तेवढ्यात ते लोकच म्हणाले. त्यांनी काहीतरी यांना नंबर दिला. तिकडे त्यांचा कोणतरी माणूस आहे, त्यांना तुम्ही कॅश काढून म्हणजे यांनी कॅश काढून दिली तरी चालेल असं म्हणाले. सो फक्त एवढंच की यांनी त्यांना नंबर दिला तिकडे जो माणूस आहे त्याचा, आणि त्याला ते जे डिफरन्स अमाऊंट आहे ती द्या म्हणून सांगितली. आपल्याकडे असं जनरली इझिली बघता नाही येत, बट इथे हा किस्सा झाला की त्यांनी पैसे बाकी ठेवले आणि पुढे द्या बिंदास म्हणून सोडून दिलं. उतरतोय, पोहोचलो आम्ही. आता बोलवलेलं घ्यायला आला तो घ्यायला चाललो आहे आता इथे गाडी. बांगलादेश. इकडे आलोय खायला काहीतरी. वेळ ती बस सुटायला, त्यामुळे चिकनचं आहे म्हणतायत. बघूया काय आहे खाऊन. आणि बाकी मासे तर आहेत. फ्राय करके दोगे आप? अच्छा.
मच्छी पण आहे, फ्राय करून देणार आहेत बोलले, पण कुठली चांगली असते काय आयडिया नाही आहे, बघूया. सो हे घेतोय आणि ही मच्छी घेतोय फ्राय करून. मच्छी दिली आहे, हा चिकन दिलं आहे आणि भात आणि हा रस्सा. आता बसलो या बसमध्ये आणि इथे कसं आहे, आता येताना जसं डायरेक्ट बस नव्हती इकडे कुआकाटाला यायला, त्यामुळे लोकल बसने यावं लागलं आणि तिने जवळजवळ 4-5 तास खाल्लेले माझे. खूप कंटाळा आलेला आणि ती पूर्ण थांबत येते त्यामुळे. बट आता जाताना मी ट्राय करत होतो की डायरेक्ट भेटेल का, पण डायरेक्ट बस नाही जात, त्यामुळे खूप प्रॉब्लेम झालेला. तर इथल्या लोकलने हेल्प केली, त्याने या बस एजन्सीला सांगितलं की असं आहे, मग तिकडे ढाका जाणाऱ्या बसमध्ये मला बसवलं आहे. सो ते बरिशालला मला सोडतील मध्ये. त्यांनी तिकीटचे जी फेअर आहे, प्राईज आहे, ती फक्त तेवढीच घेतली आहे बरिशालपर्यंत. बट ऑन पेपर मी ढाकाला चाललो असं लिहिलं आणि अमाऊंट पण जास्त टाकली. बसमधून उतरलो आता आणि उतरल्या ही गाडी भेटली जी लॉन्च घाटला घेऊन चालली आहे. आता लॉन्च घाटला चाललो आहे आणि 9-9:30ला त्या लॉन्चच्या सुटतात. सो तिने ढाकासाठी निघेल.